तर आमच्याशी जोडले गेले गुरुनाथ, हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेत पहिलं मेडल षटक फेकलं. गुरुनाथ, कसं फील करतोय? सर्वात मोठी स्पर्धा आपण खेळतोय. या स्पर्धेला इंटरनॅशनल लुक देण्यात आलेले आहे. फार मोठी स्पर्धा आपण खेळतोय. 365 दिवस या स्पर्धेची वाट देखील बघितली जाते आणि तू पहिला खेळाडू ठरला या स्पर्धेमध्ये. कारण 80 संघ खेळणार आहेत. पहिल्याला मान असतो. दुसरं कोणी नंतर मेडल षटक फेकणार, मात्र तुझं नाव कायम राहील. कसं फील करतोस पहिलं मेडल षटक या स्पर्धेमध्ये? खूप छान वाटतं मला इथं खेळायला मिळाल्याबद्दल आणि खूपच चांगलं वाटतंय. मिडमवरचं काय विशेष नाही आहे, पण आमची टीम जिंकली ते मला खूप भारी वाटतंय. आणि या सीझनला आमची पहिली जीत आहे आणि आम्ही खेळणार नव्हतो, पण तरी टीमच्या काही खेळाडूंनी आम्हाला सपोर्ट केल्यामुळे आम्ही खेळायला. गुरुनाथ, वन क्विक क्वेश्चन. ज्यामध्ये तू गोलंदाजी करतोय, मी तुझा वापर बघितला. शोल्डरचा योग्य वापर, रिलीज ऑफ डिलिव्हरी, स्वतः लवकर फॉलो थ्रूमध्ये बॅलन्स करतोय. चेंडू तुझे खाली राहतात, यासाठी काय वेगळं प्रशिक्षण घेतो? कारण चेंडू टेक ऑफ होत नाही. मी बघितलं, कारण चेंडू ॲक्च्युली विकेटवरती लक्झरी ग्रेनेडीज आहे, त्यामुळे चेंडू टेक ऑफ होत नाही आहे. त्यासाठी वेगळं प्रशिक्षण घेतोस तू? नाही, असं काही प्रशिक्षण नाही आहे. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट. हे होते आमचे गुरुनाथ. ऑल दी बेस्ट. तर मॅन ऑफ दी मॅचची घोषणा आपण करणार आहोत. आपण बोलूया शिंदे यांच्याकडनं. थँक्यू सो मच. तर या फलंदाज ओम साई अगासन संघ आमच्याशी जॉईंट होतील. करण बेडेकर, मोस्ट वेलकम. करण, फर्स्ट ऑफ ऑल स्वागत आहे तुमचं. टॉस हरलात, फलंदाजी करायची आणि तुम्हाला आता फलंदाजीसाठी पाचारण देखील केलेलं आहे. कसं वाटतं करण, एकंदरीत तुम्ही आता एंटर केलेत, मैदान कसं वाटलं, खेळपट्टी कशी वाटली, स्टँड कसे वाटले, ओव्हरऑल काय म्हणशील या स्पर्धेविषयी? खरंच आयोजन खूप छान आहे आणि मागच्या वर्षी या ग्राउंडवरती आम्ही खेळलो आहे. थोडा एक आम्हाला मागच्या वर्षी आम्ही ते एक मॅच जिंकलो होतो, सेकंड मॅचला हारलो होतो. थोडा एक्सपिरियन्स आहे या ग्राउंडचा आम्हाला, तर खेळायला मजा येईल नक्कीच आज. करण, मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं गुरुनाथला मेडन षटक फेकलं या मैदानावरती. विकेटचा अभ्यास केला आपण? हो, नक्कीच विकेटचा अभ्यास केला. थोडा विकेटवर ग्रास आहे, थोडा एकच बॉल थांबवून येईल किंवा एकच जोरात येईल. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट करण. हे होते करण. आपण पाचारण करत असताना बघू शकता करणला ही सलामीची जोडी मैदान होती. आपण ई पूलमधनं पहिला सामना पाहणार आहोत, तो ओम साई अगासन वर्सेस पनवेल परिसरातील चिंचपाडा दिवांश एलिमेंट चिंचपाडा संघ. या आपण बोलूया सध्या कॉमेंट्री बॉक्सकडं, कारण सध्या आपण मॅन ऑफ दी मॅचचा अवॉर्डची आपण घोषणा करूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. कॉमेंट बॉक्स एक विनंती आहे, मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करायचे आहे. येस, मॅन ऑफ दी मॅच अवॉर्ड नो डाऊट अबाउट गुरुनाथ, ज्याने या स्पर्धेमध्ये मेडन षटक फेकलं. 2 षटकामध्ये 8 धाबा देत 2 गडी बाद केले आणि फलंदाजीमध्ये देखील त्याने धाबा कुठल्यात, त्या 10 धाबा कुठल्यात. तो ठरलाय ऑलराऊंडर परफॉर्मन्स, मॅन ऑफ दी मॅचचा अवॉर्ड मानकरी. थँक्यू सो मच. हॅलो. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करतोय या स्पर्धेचे आपले आयोजक आदरणीय प्रतीकदा पेशेकर यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. या गुरुनाथ विनंती आहे, थोडंसं क्विक यायचं आहे आपण. त्या ठिकाणी प्रीतम कर्णिक, रोहित जैन आणि तेजेश, आपण या आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. या त्रिमूर्ती आपली आणि या तिघांना विनंती आपण या आपल्या तिघांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देणार आहोत. गुरुनाथ, या विनंती आहे. खरं तर मॅन ऑफ द मॅचसाठी आपण पाहतोय टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर केलं आहे श्रीमान सनी वारगडे डोळखाम, रिअल ज्यूस, निखिल जाधव आणि मयूर ग्रुपच्या माध्यमातून ट्रॉफी आहे, सनग्लास आणि कॅप. खूप मोठं स्वरूप आहे मॅन ऑफ द मॅचचं देखील. एक आगळी वेगळी स्पर्धा आहे आणि त्या आगळ्या वेगळ्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचचं देखील हे खरं तर आपण पाहतोय दैदिप्यमान स्वरूप प्रत्येक ठिकाणी या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅचचं आपण टी शर्ट पाहतोय, स्पॉन्सर केलं आहे सनी वारगडे डोळखाम, रिअल ज्यूस, निखिल जाधव आणि मयूर ग्रुपच्या माध्यमातून ट्रॉफी, सनग्लासेस आणि कॅप या सर्व गोष्टी इथे दिल्या जात आहेत. आपण पाहतोय गुरुनाथला या स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक टाकण्याचं खरं तर आपण पाहिलं, त्याला मान मिळाला आहे आणि इथे आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच गुरुनाथ आहेत. अभिनंदन गुरुनाथ. आणि या ठिकाणी आपण पाहतोय श्रीमान सौरभ भगवान पाटील टायगर यांचं देखील आगमन झालं आहे. आपलं देखील इथे आम्ही स्वागत करतोय आणि मी विनंती करतोय मच्छिंद्र पाटील सरांना की आपण आता मंचाचा ताबा सांभाळायचा. धन्यवाद.
पुढचा बॉल ऑन साईडला आपण पाहतोय. फटका लाजवाब मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक टप्पा बॉलने खाल्लाय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. ड्राईव्ह. चेंडू सीमारेषच्या पलीकडे. चौकार. ते सध्याच्या घडीला मैदानावरती क्रिकेटचा क्लास दाखवतात आणि 360 डिग्रीमध्ये फलंदाजी काय असते त्याचा मात्र उत्तम प्रत्यय आतापर्यंत करणच्या बॅटमधून मैदानावरती आलाय. पुढचा बॉल यावेळेस सफल झाले. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला भिरकावलंय. पंचांच्या निर्णयाची जरूर प्रतीक्षा इथे केली जाईल, परंतु बॉल गेलाय आउट ऑफ दी पार्क. हा फ्लॅट सिक्सर. तर खूप सुंदर फलंदाजी पाहायला मिळते बॅटर करण बेडेकरच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय लेंथवरती पडला, थोडासा राईज देखील झाला आणि यष्टिरक्षकाचा वेध घेणारा हा बॉल होता. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. काय सुरुवात केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं, खास करून करणनं प्रभावित केले. अगदी पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा कटून काढल्यात आणि पहिल्या षटकामध्ये आपले इरादे अगदी करणने स्पष्ट केलेत. काय बॅटिंग केली आहे, अतिशय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. त्याच्या जोडीनं आपण पाहतोय निलेश मडवी मैदानावरती आहेत. निल्सन मडवी मैदानावरती आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय हरीश केनी होते. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि बिनबाद 18 धावा धावपलकावरती आहेत. कॉमेंट्री बॉक्स एंडनं पहिलं षटक हाताळलं गेलंय आणि आता मात्र आपण जातोय जगन्नाथ स्मृती क्रीडांगण एंडकडे आपण जातोय आणि त्या एंडनं मात्र दुसरे गोलंदाज सज्ज झालेत. षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिल्या 18 धावा आल्या आणि करण बेडेकरची खरं तर खूप सुंदर बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली आणि त्याच्या जोडीनं आता मात्र निल्सन मडवी पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. सुलभ केने आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. इथून मात्र पुनरागमन करावं लागेल, कारण क्रिकेट हा पुनरागमनाचा खेळ आहे आणि इथून पुनरागमन करण्याची आवश्यकता आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. पुनरागमन खूप महत्त्वाचा भाग या खेळामधला मानला जातो आणि इथून मात्र गोलंदाजी करणारी टीम पुनरागमन करेल का हे चित्र मैदानावरती पाहावं लागेल. दिवान इलेव्हन चिंचवाडा संघाला पुनरागमन करायचंय. पुढचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, आपण पाहतोय बॉल टप्पा खाल्ल्यावरती आउटफील्डला ट्रॅव्हल झाला नाहीये. इथे धावा येतील 2 धावा आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 20 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. काय सुरुवात केली आहे इथे मात्र आपण पाहतोय दोन्ही बॅटरनं. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण पाहतोय ऑफ्टमच्या बाहेर हा बॉल खरं तर पिच झाला. मर्यादित रेखा बॉलने ओलांडली आहे आणि इथे वाईडचा कॉल केलाय पंचांनी. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21 धावा धावफलकावरती. 21 विदाउट लॉस. सेकंड ओव्हरमध्ये आपण आहोत. पुढचा बॉल फुलर लेनचा हा देखील बॉल होता. पुन्हा एकदा लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, त्यांच्या हातामध्ये घरपोच सेवा दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी. इथे आली विकेट. खेळाडू बाद.
न्यू बॅटर मैदानावरती क्रमांक 3 वरती एंटर होत आहेत विनायक मुंढे. इथे आवश्यकता आहे भागीदारीची, कारण क्रिकेटमध्ये तुम्ही भूतकाळात काय केलं हे जास्त वेळ महत्त्वाचं नसतं. अगदी पाठीमागची टेस्ट मॅच जर तुम्ही पाहिली असेल भारत विरुद्ध खरं तर इंग्लंड, तर 2 दिवस भारत अगदी पुढे होता, परंतु तिसऱ्या दिवशी खरं तर इंग्लंडनं पुनरागमन केलेलं आपण पाहिलं. त्यामुळं क्रिकेटमध्ये पुनरागमन खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि क्रिकेटमध्ये मोमेंटमला खूप महत्त्व आहे, लयला खूप महत्त्व आहे. इथे मात्र विकेट आल्यावरती लय तुटेल का बॅटिंग करणाऱ्या टीमचे हे चित्र पाहायचं आहे. ओम साई आगासन संघ सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय मैदानावरती. पुढचा बॉल फुल टॉस होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. मिस टाइम स्ट्रोक सुरुवातीला वाटला आणि क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली पोहोचतील, टिपतील झेल. इथून आली आहे बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती दुसरी विकेट. खेळाडू बाद. ती 2 सफल झाल्यात. 21 वरती आपण पाहिलं नो लॉस होतं, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय इथे अगदी 2 विकेट 21 या धावसंख्येवरती आल्यात. फुलटॉस बॉल होता, बॅटच्या थोडासा वरच्या भागात लागला, उंच जास्त गेला, दूर जास्त जाऊ शकला नाही आणि इथे मात्र विकेट आलेली आपण पाहिली. न्यू बॅटर आपण पाहतोय क्रमांक 4 वरती मैदानावरती एंटर होत आहेत. नागराज मुंढे आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 4 वरती. इथे आवश्यकता आहे भागीदारीची आणि लईचा उल्लेख आपण केला, मोमेंटमचा उल्लेख केला. पहा, मोमेंटम खूप महत्त्वाचा भाग आहे. या खेळाचा अविभाज्य घटक मोमेंटम आहे आणि मोमेंटम ब्रेक झालं पहिल्या विकेटनंतर आणि गुच्छामध्ये 2 विकेट आपण पाहिल्यात. पुढचा बॉल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज होते. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. इथून मात्र 1 धाव अर्जित होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 22-22. लॉस ऑफ द 2 विकेट नाव. नेक्स्ट मॅच जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई विपक्ष जयरमान डायगर. कल्याण डोंबिवली विभागातील 2 ताकदवर टीम खेळताना दिसतील. विनंती आहे दोन्ही टीमची कॅप्टन आपण टॉससाठी या. टीम जयरमान डायगर संघाचे कॅप्टन पोहोचलेत. विनंती आहे टीम काटई संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. थँक्यू. पुढचा बॉल एज लागलाय बॅटचा आतलं. इथून मात्र फाईन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय आणि एज अँड 4 बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक चौकार. तीर हमेशा बहादुरों का साथ देता है, हिम्मत मर्दा तो मदद खुदा. ते चित्र पाहायला मिळालं. एजचा देखील चौकार आलाय आणि ज्या पद्धतीने बॅटिंग केली आत्तापर्यंत करण बेडेकरनं, आत्तापर्यंत एज लागलं नव्हतं. जवळपास 100% बॉल मिडल झाले होते, परंतु एजचा देखील चौकार मिळालाय. पुढचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर कट करायचं होतं. लेंथवरती हा बॉल पडला आणि जितका अंदाज लावला होता त्यापेक्षा जास्त बॉल राईज होतोय आणि ज्या वेळेस लेंथवरती पडून बॉल राईज होतात ना, ॲज अ बॅटर तुम्हाला नेहमीच असे फटके बनवण्यासाठी नेहमीच अवघड चेंडू मानला जातो. ज्यावेळेस लेंथवरून बॉल राईज होतो ॲज अ बॅटर तुम्हाला डिफिकल्टी येणं स्वाभाविक गोष्ट आहे आणि ते चित्र पाहायला मिळालं. शेवटचा बॉल आलाय डॉट. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 26. लॉस ऑफ द 2 विकेट. 26 धावा धावपलकावरती आहेत. आपण पाहिलं षटक क्रमांक 1 मध्ये काय सुरुवात केली होती, 18 धावा आल्या, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज सुलभ केनी यांनी 2 विकेट अर्जित केल्यात, केवळ 8 धावा खर्च केल्यात. म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या टीमने पुनरागमन तर केलंय, परंतु अजून देखील महत्त्वाचा फलंदाज करण बेडेकर मैदानावरती आहे आणि सध्याच्या घडीला तो मात्र चौकारा षटकारांची भाषा बोलतोय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. आत्तापर्यंत संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती त्याने घेतली आहे आणि आत्तापर्यंत ती जबाबदारी मात्र यशस्वीरित्या मैदानावरती पेलवली देखील. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी एका बाजूने जरूर विकेट गेल्या. सुरुवातीला आपण पाहिलं खूप मोठी भागीदारी पाहायला मिळाली. पहिली विकेट आपण पाहिलं आली, निल्सन मडवी बाद झाले आपण पाहिलं आणि त्यानंतर मात्र दुसऱ्याच बॉलवरती लागोपाठ 2 बॉलवरती 2 विकेट आले आपण पाहिल्या. विनायक मुंडे देखील बाद झाले. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स एंड विशाल केनी यांचा पहिला बॉल आउटसाइड ऑफ आपण पाहतोय. हा बॉल होता
बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. पहिला बॉल टॉट आलाय. नागराज मुंढे आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहे. 26 धावा धावपलकावरती. 26 लास्ट ऑफ द 2 विकेट. नागराज मुंढे आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती न्यू बॅटर. पुढचा बॉल फुल टॉस होता. लॉंग ऑफ रिजनला खेळाडू आहेत. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर करतील आणि तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 27 धावा धावपलकावरती. 27 लॉस ऑफ द 2 विकेट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. 27 धावा धावपलकावरती आहेत आणि षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय आक्रमक फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. करण भेडेकर पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती सज्ज आहेत. वैयक्तिक 22 धावांवरती खेळतायत. यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. खूप दूरवरचा प्रवास केलाय. बॉलच्या खाली पोहोचलेत. वेल जज कॅच. विकेट खेळाडू बाद. ठाणे बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केला. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केला. स्वर्गीय जगन स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवला. जगन स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवला. ठेवलाय र ठेवलाय र मानाचा चषक ठेवलाय र. ठेवलाय र ठेवलाय र मानाचा चषक ठेवलाय र. पहिली विकेट आपण पाहायला 21 धावेंवरती आली होती आणि तदनंतर आत्तापर्यंत जर तुम्ही विचार केला तर 27 धावेंवरती तिसरी विकेट आली आहे. म्हणजे किती महत्त्व आहे या खेळामध्ये विकेटचं, याचा प्रत्यय तुम्हाला आला असेल. अगदी प्रत्येक विकेटचं महत्त्व आहे. पहिल्या विकेटसाठी 21 धावेंची भागीदारी, त्यानंतर 21 वरती दुसरी विकेट आली आणि पुढे आपण पाहिलं 6 धावेंची भागीदारी झाली. विकेट क्रमांक आपण पाहतोय 3 साठी आणि नवीन बॅटर सध्याच्या घडीला मैदानावरती विराज मुंडे क्रमांक 5 वरती दाखल झालेत. राईट आर्मवरती विकेट. फुलर लेनचा हा बॉल होता. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेत. कव्हरचे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय बॉलच्या खाली पोहोचलेत. टिपतील. पुन्हा एकदा एक चांगला सेल. आली विकेट. खेळाडू बाद. झालेत आपण पाहतोय. पहिला बॉल फेस करत असताना अगदी गोल्डन डकचे शिकार ते ठरतायत. नवीन बॅटर आपण पाहतोय केजू मुंडे मैदानावरती दाखल होतील क्रमांक 6 वरती. इथे मात्र धावांची आवश्यकता आहे आणि धावांसाठी देवाचा धावा करून चालणार नाहीये, तर मैदानावरती तुम्हाला धावा शोधाव्या लागतील आणि धावांची शोधवाट तुम्हाला निर्माण करावी लागेल. धावफलकावरती आपण पाहतोय धावा आहेत 27 सध्याच्या घडीला आणि विकेटचा सिलसिला सुरू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत आणि या इनिंगमध्ये दोनदा हे चित्र पाहायला मिळाले. आत्तापर्यंत आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा विशाल केनी सज्ज आहेत. कॉमेंट्री बॉक्स इन नवीन बॅटर आपण पाहतोय केजू मुंडे मैदानावरती, त्यांच्या जोडीने नागराज मुंडे मैदानावरती आहेत आणि इथून मात्र एक भागीदारी बनवावी लागेल. पहिल्या विकेटसाठी आपण पाहिलं 21 धावेंची भागीदारी, 21 धावेंवरती 2 विकेट आल्या. 27 धावेंवरती देखील तेच चित्र पाहायला मिळालं. 2 विकेट आपण पाहतोय 27 या धावेंवरती देखील आलेलं आपण पाहिल्यात. पुढचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र आपण पाहतोय बॉटम हँडचा खूप प्रॉपर युटिलायझेशन केलंय आणि बॉलला पाठवलंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लॉफ्ट केलंय. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक षटकार. मुंडेनं सांगितलं मैदानावरती सौ सोनार की एक लोहार की. एका बाजूने विकेट गेला तर काय फरक पडतो
आणि खूप चांगली सुरुवात त्यानं केली आहे. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय आणि सांगून दिलंय मी डगआउटमधून सेट होऊन आलोय. 6 धाब्याने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती, 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 33 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली स्पर्धा खरं तर तुम्हाला पाहायला मिळते. हे क्रीडांगण सजलंय. गतवर्षी आपण पाहतो खरं तर आपल्याकडं फ्लड लाईट्स अवेलेबल नव्हत्या आणि इंटरव्ह्यूमध्ये आपण पाहिलं मयूरदादांच्या की लेंथी प्रोसेस होती, परंतु ती प्रोसेस पूर्ण केली आणि अंडर फ्लड लाईट्स आता आपण पाहतोय. खरं तर आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न यामध्ये देखील इथे आपण पाहतोय मयूरदादा असतील, प्रतीकदादा असतील यांनी केला आहे आणि हा एक चांगला प्रयत्न आहे. आणि बदलापूर गावामध्ये ही क्रीडा नगरी मात्र सुसज्ज झाली. पुन्हा एकदा फुल टॉस होता, हवेत तर उंच गेलाय, बॉटम हँडचा पुन्हा एकदा उपयोग केलाय. इथे मात्र ताकद देखील कामाला येते. बॅक टू बॅक आपण पाहतोय केजीच्या बॅट मधून मोठा धमाका. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव, सिक्सर. पाहतोय श्रीमान मयूरजी पिशेकर साहेब आणि संपूर्ण मयूर ग्रुप यांच्या वतीने 1100 रुपयाची तब्बल रोख राशी या ठिकाणी दिली जाईल. याची नोंद प्रत्येक बॅटरनं मैदानावरती करून घ्यायची. आणि सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता स्वप्नातून साकार झालेली भव्य दिवस स्पर्धा तुम्ही पाहता. या स्पर्धेचे दमदार आयोजक मयूरदादा पिसेकर साहेबांचं इथे शुभागमन होतं. त्यांच्या साथीने आमचे ज्युनियर मयूरदादा पिसेकर त्यांचं इथे मात्र शुभागमन होतं. हार्दिक मनपूर्वक स्वागत. भव्य दिवस स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर दोन बंधुराजाच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मयूरदादा पिसेकर आणि त्याच्या साथीनं प्रतीकदादा पिसेकर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि ज्यांच्या खांद्यावरती भरपूर मोठी जिम्मेदारी आहे ते आमचे अनिकेतचे कुलकर्णी त्यांचे इथे मात्र शुभागमन झाले. त्यांच्या साथीनं तुम्ही पाहताय मुख्य व्यासपीठावरती आमचे प्रीतमजी कर्णिक आणि तेजसदादा कांबरी यांचं इथे मात्र शुभागमन झाले. त्यांचंही हार्दिक मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू राहुलजी. 3 षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतोय 39 धावेंपर्यंत इथे मात्र पोहोचलाय ओम साई आगाजन संघ. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हरेश केने यांचा पहिला बॉल आपण पाहतोय. चांगला फटका आहे, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेलाय आणि एकेरी धाव इथून मात्र मिळेल. 40 धावा धावपलकावरती. खरं तर न्यूटनचा लॉ इथे वापरलाय. एव्हरी ॲक्शन देअर आर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन तुम्हाला पाहायला मिळाली. समोरून बॉल आला तो मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गेलाय. फीमध्ये एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 40 धावा धावपलकावरती, 40 रन्स, लॉस ऑफ दी 3 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. आपण पाहतोय फार इन हरेश केनी. समोर जे आमचं टफ ग्राउंड आहे त्याच्या बाजूला ज्या काही कार पार्क केलेत त्या विनंती आहे की आपण आपल्याकडे भरपूर मोठं पार्किंग झोन आहे. पार्किंग झोनमध्ये पार्क करायचं. तो येण्या जाण्याच्या रहदारीचा रस्ता आहे आणि ज्या तुम्ही टफच्या बाजूला 2 व्हाईट कलरच्या कार पार्क केलेत त्या त्वरित आपण बाजूला करा ही विनंती आपल्याला. लगातारचे 3 षटकार आपण पाहतोय केजी मुंडेच्या बॅटमधून आलेत. काय बॅटिंग केली आहे आणि मैदानावरती मात्र संघाचा डाव केवळ सावरला नाही आहे. तर आत्तापर्यंत जो प्रवास सुरुवातीला झाला अगदी धीम्या लोकल सारखा, नंतर तेज लोकल सारखा झाला, तो प्रवास नंतर मेल एक्सप्रेसमध्ये बदललाय. परंतु सध्याच्या घडीला तो प्रवास सुरू आहे धावांचा, तो मात्र वंदे भारत आणि बुलेट ट्रेन सारखा प्रवास सुरू आहे. 3 षटकार मात्र लगातार ठोकलेत. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये गेला. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत, इंटरेस्टेड देखील आहेत. एक चांगला सेल टिपलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय केजी मुंडेची देखील खेळी आली आहे संपुष्टात. खूप महत्वाची विकेट मिळाली. एक चांगला सेल आणि खेळाडू केजी मुंडे परततील माघारी. एक विहिरेचा लागलाय लला
मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्यांच्याविरुद्ध फाईट करणारा संघ जय हनुमान डायगर. आणि कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट कॅप्टन्सला खरं तर कॉलला इन्व्हाइट करायची गरजच लागली नाही. हे दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत, त्याबद्दल दोन्ही संघनायकांचं मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. डायगर विरुद्ध टीम आहे काटई. पुढचा बॉल आपण पाहतोय ओमकार पाटील साठी सरळ एक्स्ट्रा कव्हर रिझनला गेलाय आणि तिथून मात्र एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 47 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर हे या इनिंगमध्ये कुठल्या एका संघाने डॉमिनेट केलं असं तुम्हाला म्हणता येणार नाही. दोन्ही संघांनी ज्या ज्या वेळेस संधी मिळाली त्यावेळेस मात्र चांगली कामगिरी केली आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील लॉफ्ट केला आपण पाहतोय वाईड लॉंग ऑन रिझनला आपण पाहतोय बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. ठोकलाय आणखीन एक जबरदस्त फटका षटकार. आणि स्कोर कार्ड आपण पाहतोय 50 पार. 53 धावा धावपलकावरती आहेत. 53 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 53 धावा धावपलकावरती. हरीश केनी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. नागराज मुंडे खरं तर आपण पाहतोय डावाला फिनिशिंग टच देत आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा हा देखील बॉल होता. हाफ वॉलीमध्ये कन्वर्ट केलाय परंतु लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक थोडंसं अंतर कव्हर करायचं होतं आणि क्रिकेट जे आपण पाहतोय क्वालिटी सुधारली. एक चांगला जाईल विकेट आली आहे खेळाडू बाद. खेळाडू सारे मैदानान खेळती जिद्दीन ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी वन ब्रँड बनलाय चषक आपला हाय क्वालिटी वन स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक आपला क्वालिटी वन स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक आपला क्वालिटी वन. या स्पर्धेचं शीर्षक गीत आपण ऐकलं आणि खरं तर या गीताला ऐकून अतिशय मंत्रमुग्ध करणारं गीत आहे. संपूर्ण वातावरण निर्मिती मात्र या गीताने या मैदानावरती केलेली आपण पाहिली आणि दोन भावांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांचे पिताश्री आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देणारी स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 आणि खरं तर एवन जोडी आहे भावांची. भावासाठी असणारं योगदान ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि त्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा उभी राहिली आहे. खरं तर दोघांचं असणारं प्रेम आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून अनेक माणसं जोडली गेली आहेत आणि आज मात्र सकाळपासून आपण पाहिलं या मंचावरती माणसांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळाली. कारण माणसांची गर्दी ही बंधूंची जोडी आहे आणि आज मात्र आपल्या मंचावरती अनेक मान्यवरांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळाली. 53 धावा धावपलकावरती आहेत आपण पाहतोय 53. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि शेवटच्या षटकाला झाली सुरुवात. पहिला बॉल आपण पाहतोय वाईट बॉल पंचांनी कॉल केला. लेग कटर स्वरूपाचा बॉल होता. लेंथ ऑप्शनच्या बाहेर टाकली आणि आणखी बॉल थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळालाय. लेग ब्रेक आपण पाहिला. पहिला बॉल वाईड आलाय. 54 धावा धावपलकावरती. 54 गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय केनी पुन्हा एकदा सज्ज आहेत पुढचा बॉल टाकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय फ्लाईट देण्याचा प्रयत्न केलाय. एरर ऑफ मार्जिन खूप कमी होता आणि बॉलला पाठवलंय आपण पाहतोय. लो फुल टॉस बॉल होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. हवाई प्रहार षटकार. पुढचा बॉल ओमकार साठी. इथे मात्र आपण पाहतोय बीमरचा देखील कॉल पंचांनी केलाय आणि बॉल गेलाय सीमारेषच्या पलीकडे. एक टप्पा खाऊन चौकार. 4 धावा 5 धावा या बॉलवरती मिळतील.
मात्र अचूक टप्प्यावरती आहे आणि नियंत्रण मिळवलं इथे मात्र गोलंदाजाने. पुनरागमन हा खेळाचा खूप महत्वाचा भाग आहे आणि इथे मात्र गोलंदाज पुनरागमन करतायत. 65 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, शरीरावरती हा बॉल कदाचित आदळलाय आणि लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव आली. एकेरी धावेनं धावपलक पुढे जाईल. 66 धावा धावपलकावरती. सुरुवात तर खूप चांगली केली आहे ओमकार पाटीलनं या षटकाची आणि सुरुवात खरं तर आपण पाहिलं चांगली राहिली नाही अक्षय खेनीसाठी आणि खरं तर धावफलक जाऊन पोहोचले आपण पाहतोय. 66 धावा धावपलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय या ठिकाणी ओम साई आगासन संघाच्या नावावरती 66 धावा आहेत. पुढचा बॉल यावेळेस देखील कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नाहीये, बॅटवरती बॉल व्यवस्थित आला नाहीये. डीपमध्ये खेळाडू आहेत, खूप वेगाने बॉलच्या दिशेने गेलेत, बॉलला उचलतील फेके करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या माध्यमातून मात्र धावबाद स्वरूपामध्ये आली आहे आणखी एक विकेट. खेळाडू बाद. आणि जे हनुमान क्रिकेट संघ टायगरच्या दरम्यान आणि शिवाजीदादा पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं स्वागत आहे या ठिकाणी जगन्नाथ स्मृती चषकामध्ये. त्याचबरोबरीने तुम्ही पाहू शकता खरं तर बदलापुरातील एक नामांकित पॅकर म्हणून ज्यांची ख्याती आहे. आज पलक 11 जय बोले म्हात्रेपाडा संघ खेळणारे त्या संघाचे पुरस्कर्ते बाळूदादा बोराडे एरंजाड यांचं इथे मात्र शुभागमन झाले. त्यांना विनंती आपण या मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. 67 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 67 धावा धावपलकावरती. एका बाजूने विकेट आल्या, परंतु सुरुवातीला आपण पाहिलं बॅटिंग खूप चांगली पाहिली करण बेडेकरजी. त्यानंतर डावाला आपण पाहिलं केजी मुंडेचे लगातारचे 3 षटकार आणि ओमकार पाटीलच्या बॅटमधून आलेले षटकार आणि चौकार. अगदी फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय. पुढचा बॉल आपण पाहतोय, हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला रोखतील आणि फलंदाज इथे आपण पाहतोय बाद घोषित केलंय पंचांनी. बॅट आहे ओके, एकेरी धाव असेल, एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. खरं तर निर्णय पाठीमागे देखील लगेच घेतला, निर्णय क्विक आला, पाठीमागे देखील गेलाय. 1 धाव आली आणि एका धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे जाईल. 68 धावा धावपलकावरती. हा डाव असा पाहायला मिळालाय कभी खुशी कभी गम, कारण सातत्याने धावा देखील आल्या नाही, सतत मध्ये मध्ये विकेट देखील आल्या, परंतु ज्या वेळेस फलंदाजांना संधी मिळाली त्यावेळेस धावा बनवण्याचा प्रयत्न इथे मात्र झाला. एज लागलाय थर्डमॅन रिजनला, खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय, आउटफील्ड वेगवान आहे आणि बॉल जाईल एज अँड बाउंड्री सीमारेषच्या पलीकडे. चौकार आलाय, 4 धावा. धावा धावपलकावरती आहेत आणि 73 धावेंचं लक्ष इथून मात्र असेल ज्यावेळेस बॅटिंगसाठी उतरेल देवांश 11 चिंचपाडा संघ. आणि सध्याच्या घडीला मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी प्रेझेंटेशन बॉक्समधून आणि टॉस बॉक्समधून सोडले जातील ओमकारसाठी सर. धन्यवाद. चला या आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा आणि पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. चला या आपण अण्णांच्या शुभास या ठिकाणी टॉस करूयात. दोन्ही संघांचे संघनायक आपल्यासोबत उपस्थित झालेत. काटेचे कॅप्टन आहेत. चला बारक्या बायका बादशाह आपल्यासोबत जॉईन होत आहे. स्वागत आहे रोहित. अण्णा आपल्यासोबत आहेत. दुसऱ्या बाजूला आपल्यासोबत जोडले गेले शिवाजीदादा पाटील. स्वागत आहे आपलं. कॉईन इंट्रोड्यूस करतो दोन्ही टीमला. स्पर्धा तुम्ही पाहता जगन्नाथ स्मृती चषक आणि जे ऑर्गनायझर आहेत एका बाजूला मयूर आहे, एका बाजूला प्रतीक आहे. चांदीचं हे कॉईन आहे आणि त्या कॉईननं आपण या ठिकाणी कॉईन स्पिन करतोय आणि कॉल करतील कॅप्टन काटाईच्या. टॉस होतोय, एका बाजूला डायगर, एका बाजूला जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई. कॉईन स्पिन केला जाईल. मयूर असं कॉल आहे आणि या ठिकाणी आलाय प्रतीक, म्हणजे टॉस जिंकलाय
टीम हनुमान क्रिकेट संघ डायगरना. काकांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि या दोन्ही कॅप्टनसोबत चर्चा करायला नक्की आवडेल, कारण दोन्ही कॅप्टन्सनं अगदी या दोन्ही गावांना क्रिकेटला भरपूर काही दिलं आहे. आधी आपण वळतोय डायगरकडे, ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा रजनी क्रिकेट फॉर्मॅटमधली डायगर चषक आपण पाहता. आयोजन शिवाजीदा कसं वाटतं? आयोजन बोललं तर भरपूर चांगलं आयोजन आहे आणि इथे खेळण्याची संधी दिली त्यांचे आभार मानतो. टॉस जिंकला समोर आपल्याच विभागातील जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आहे, ओळखीचाच संघ आहे. नाणेफेकी जिंकली आहे, निर्णय काय? क्षेत्ररक्षण. विश ऑल द बेस्ट. 5 षटकांची मॅच आहे, भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपल्यासोबत कॅप्टन आहेत जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईचे रॉनी आपल्यासोबत जॉईन झाला आहे. रॉनी, खरं तर सांगायला आज तुम्हाला आवडेल 2018ला जेव्हा आमची सुरुवात झाली, सेकंड सीझनमध्ये मयूरदादा आणि विनोददादांसोबत संपर्क झाला, थोडीशी ओळख तयार झाली आणि मयूरदादाचं एक स्वप्न होतं की आपल्याला देखील स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नेहमी स्पर्धा भरवायची आहे. आणि आज 6व्या पर्वामध्ये आपण पाहताय जे आयोजन करण्यात आलं, जी प्रगती होती आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाची, काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? नक्कीच खूप छान आयोजन आणि तेवढं सुंदर स्टेडियम आहे. म्हणजे जर इथं आल्या आल्या अशी आम्हाला फिलिंग झाली की इंटरनॅशनल मॅचेसचे जसे स्टेडियम असतात ना, नक्की तसाच हा ग्राउंड आहे आणि स्टँड्स वगैरे म्हणजे खूप सुंदर आणि सुबक आयोजन केलं आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्यासाठी मी मयूरदादाचं नक्कीच आभार व्यक्त करेन. टॉस गमावला, बॅटिंग वाटायला आली आहे, 5 षटकांची मॅच आहे. खरं तर जे काही आज आम्ही करतोय याच्या समोर एक आयडल सेट आहे, वन ऑफ द बेस्ट इंटरनॅशनल लेवल ग्रामीण क्रिकेट कुठे पाहायला मिळतं, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक. आणि आज तोच संघ तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच रोहित, अगदी पाहायला ना ग्रीन लॉन ग्राउंड आहे, कवताचा गालीच्या आउटफील्ड तितकीच फास्ट आहे, बट विकेट खतरनाक आहे, स्पेशली बॉलरसाठी मोठा ॲडव्हान्टेज आहे. बट आता अगासननं या गरमागरम विकेटवरती बॅटिंग धमाकेदार केली आहे. काय माइंडसेट ॲज अ कॅप्टन की 5 ओव्हरची मॅच आणि काय टार्गेट सेट केलं जावं? नक्कीच मनात तर टार्गेट असा असेल की 60 ते 65 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि विकेट खरोखर फायरी आहे, बॉलरला देखील साथ दे, कमीत कमी 60 ते 65 धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सो विशू बेस्ट ऑफ लक रॉनी. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि हनुमान डायगरला तितक्या शुभेच्छा. एक सन्मान आपण करतोय, डायगरचे एक यशस्वी संघनायक आदरणीय शिवाजीदादा पाटील त्यांचा सन्मान केला जाईल. तर मयूरदादाला आम्ही विनंती करतोय, आपल्या शुभहस्त या ठिकाणी आपण एक सन्मान करतोय, तर या आपण या ठिकाणी सन्मानित करूयात. आमचे मित्र आणि नेहमीच समालोचनामध्ये भरभरून प्रतिसाद डायगर आम्हाला देत असतं, तर त्यांच्याच या ठिकाणी आपण सन्मानाकडे वळतोय. मयूरदादा यायचा फास्ट आपण एक सन्मान करतोय. शिवाजीदादा पाटील यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. शाल आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. क्रिस्टलच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं ब्युटिफुल मोमेंट आहे आणि तो देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करतोय, ते म्हणजेच आदरणीय शिवाजीदादा पाटील डायगर यांना. धन्यवाद. जाऊयात मॅचकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतील आपले समालोचक मित्र रोशन पाटील सर शिरवली, मच्छिंद्र पाटील सर रोहिंजण. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू ओंकार सर. खेळाचं उत्तरार्ध पाहायला मिळेल आणि दोन्ही संघ तितके तगडे आहेत. आगासन विरोधात चिंचपाड ही आपण मॅच पाहतो आणि उत्तरार्धामध्ये एकूण 73 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे टीम देवांश 11 चिंचपाड टीमला. नेक्स्ट बॉल राईट, मुहूर्त विकेटनं चेंडू सफर केला, उत्तम फटका खेळलाय, 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त होते, 2 धावा सहज गतीनं प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. खरं तर उत्तरार्धाचा विचार केला आहे का पहिल्या षटकामध्ये धाकड अशी सुरुवात करून द्यायला हवी. निश्चितच टीम चिंचपाडा संघाच्या माध्यमातून पहिल्या सलामीच्या जोडीनं हा मनसुबा असेल त्यांच्या क्रिकेट रसिकांकडे. त्या दृष्टीनं पहिल्या पिवांच्या षटकामध्ये आपण पहिली सलामीची जोडी पाहतो, अर्जुन परदेशी आणि त्याच्या सहसाथीनं राकेश भोईर. जुना जाणता काढो आपण नॉन सक एंडला पाहतो, परंतु गोलंदाज तयार. राईट, मुहूर्त विकेटनं चेंडू सफर केला आहे, अति उसळी पाहायला मिळते, परफेक्ट बॉल इथे सफर केलाय. बॉलिंग ट्रॅकमध्ये काढो टीम आगासन टीमचा काढो पाहायला मिळतो. विराज मुंडे अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न असेल पहिल्या षटकामध्ये, कारण पहिलं षटक दोन्ही संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट असेल आणि पहिल्या षटकादरम्यान जितकी धाकता
ही साध्य करता येईल आणि त्या दृष्टिकोनातून इथे ती दाहकता सिद्ध केली जाईल आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये त्याची प्रचिती इथे पाहायला मिळते. इकॉनॉमिकल स्पेल सादर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. चेंडू क्रमांक 4 गोलंदाज तयार विराज, परंतु पंच आमच्याकडे वळसा घेतात. पंचांचा इशारा येतो बॅट बॉल. धावसंख्येमध्ये होती वाढ, सांघिक कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती 3 धावा पाहायला मिळते. तिरंगी लढत असणार आणि या लढतीमध्ये दोन्ही संघांकडून कसोशीनं प्रयत्न केले जातील, परंतु अंतिम टप्प्यामध्ये कोणता संघ पुढच्या दिशेनं मार्गस्थ होईल हे पाहावं लागेल. चेंडू क्रमांक 4 मार्गस्थ असताना विराज मुंडे आपले तडके दाखवण्याचा प्रयत्न करतो. उत्तम चेंडूची सफर केली जाते. डॉट बॉल इथे सफर पाहायला मिळतो. पिबनचं आपण पहिलं षटक पाहतो आणि या षटकामध्ये धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली आणि पहिल्या पूर्वार्धातील जे आपण षटक पाहिलं होतं हरीश किणीच्या माध्यमातून, ज्या हरीशनं तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या, म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या आगासन टीमनं वाखाणने जो खेळी केली होती पहिल्या पिबनच्या षटकादरम्यान. नेक्स्ट बॉल प्रहार, प्रत्येक चेंडू एक प्रहार करणं अंगलट येतंय. डॉट बॉलचं सत्र ही जारी आहे, कारण गोलंदाजी भारी आहे. आधी राज्य इथे गाजवतोय विराज मुंडे. गोलंदाजीच्या माध्यमातून त्याचे तडके पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या आणि जंजीर घालण्याचा प्रयत्न. धावसंख्येला रोख लागली, फक्त धावपटलावरती बिनगडी बाद 3. खरं तर विकेट गमावला नाही आहे, ही सुद्धा एक जमेची बाजू असेल टीम चिंचपाडा संघासाठी. नेक्स्ट बॉल अगदी अपटी बॉल, खेळपट्टीच्या मधोमध चेंडू इथे आदळला जातो आणि पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येचा भडीमार पाहायला मिळतो. एकूण 2 अतिरिक्त चेंडू सफर केले जात आहेत विराज मुंडेच्या माध्यमातून. धावसंख्या धावपटलामध्ये जाऊन पोहोचते 4. दुपारच्या सत्रामध्ये कडकडत्या उन्हामध्ये तडाखे बंद लढतीचा आगाज या 2 संघांदरम्यान. आगासन बनाम चिंचपाडा. ओहो, सुंदर चेंडू सफर गेला बॅटची आतली कडा. यष्ट्यांच्या मागे चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळतं. राकेश त्या ठिकाणी सज्ज होते आणि लागतोय. राकेश काढू बाद होतो. निश्चित पहिला देतं का टीम चिंचपाडा संघाला. खेळाडू सारे मैदानानं खेळती जिद्दीनं. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी वन. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी वन. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक आपला, क्वालिटी वन. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक. यष्ट्यांच्या मागे नंबर 1 झेल पकडला गेला. करण बेडेकर त्या ठिकाणी सज्ज होते. दोन्ही संघांच्या ड्रेस कोडचा विचार केला तर काहीसं मिळतं जुळतं हे आपण जर्सीज पाहतो आणि पाहता राखू गाडू सुद्धा तितकेच चमकदार पाहायला मिळतात. त्यांची भूमिका खूप मोठी असते टेनिस विश्वामध्ये. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि खेळाचं उत्तरार्ध पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा आहे. 73 धावसंख्या बनवायची उत्तरार्धामध्ये. जो प्रवास पहिल्या पिबनच्या षटकादरम्यान हार्बर लाईनवर पाहिलाय तो मात्र आता बुलेट ट्रेन पुढच्या दिशेनं मार्गस्थ व्हावं लागेल टीम चिंचपाडा या संघाला. देवांश 11 चिंचपाडा आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय ओम साई अगासन. दोन्ही संघ दोन्ही वेगवेगळ्या विभागातून बिलॉंग करत आहेत. त्यांचं बदलापूर परिभागामध्ये मनपूर्वक स्वागत केलं जाईल. कल्याण डोंबिवली तर एकीकडे आपण पनवेल रायगडातून बिलॉंग करतोय देवांश 11 चिंचपाडा. आणि दोन्ही संघांचा अभ्यास तितकाच गाडा राहिलाय, हा सुद्धा इतिहास आहे. पहिल्या पिबनच्या षटकामध्ये धावा पाहिल्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 4 चांद लावणारी गोलंदाजी पाहिली पिबनच्या पहिल्या षटकामध्ये, परंतु पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एकूण सध्याच्या घडीला 3 व्हाईट बॉल हे सफर केले जात आहेत. सांघिक कोटा पाहायला मिळतो टीम अगासन. निश्चितच ओमसाई अगासन हा मोठा ब्रँड आहे आणि नेहमीच आपण ओमसाई या नावानं अगासन टीमला खेळताना पाहिलंय. नेक्स्ट बॉल प्रत्येक चेंडू गणिक प्रहारबाजी करणं हे अंगलट आले. अगदी चेंडूचा मेरिट पाहून खेळाची उत्पत्ती सादर करावी लागेल. आणि गोलंदाजीचा विचार केला तर निश्चितच टीम ओमसाई अगासन टीमचा काढू केजू मुंडे या गोलंदाजाचा इथे वापर केलाय. उंच कुडासा काढू, मजबूत खांदे आणि मजबूत खांद्यानं तितकीच मजबूत गोलंदाजी आपण या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिली आहे. अगली पेशकश स्क्वेअरकडे दाखवण्याचा प्रयत्न होता, परंतु पूर्णपणे बांधून ठेवले. कुठल्याही प्रकारे मोठा फटका हा खेळू दिला जात नाहीये. पूर्णपणे धावसंख्येला रोख लागली, परंतु आता
या षटकानजीक बिना दिवाळीचे रॉकेट हे सोडावे लागतील फलंदाजीच्या माध्यमातून. पिबनचं आपण पहिले षटक पाहिले जिथे 4 धावा आल्या. त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती केजू मुंडे या गोलंदाजाकडून सुद्धा तितका धाकड असा वार केला जातो. प्रत्येक फलंदाजा विरोधात तितकीच दहशत दाखवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिले आणि प्रत्येक चेंडूगणिक फिल्डिंग मात्र चेंज करताना आपण केजूला पाहतो. नेक्स्ट बॉल राईट मोहूर्त विकेट. ओहो सुंदर सुंदर चेंडूंची आपण सफर पाहतो. पूर्णपणे प्रेमात टाकणारी गोलंदाजी पहिल्या पिबनच्या षटकापासून ही सादर केली जाते. पहिल्या पूर्वार्धाचा विचार केला पहिल्या 2 षटकांदरम्यान मोठा पल्ला गाठला होता टीम ओमसाई अगस या टीमनं आणि हे पाहता पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण 73 धावा पाहिल्या होत्या. ओहो ब्लॉकॉलचा मारा पेशकश केला आहे परंतु रोखलंय. पूर्णपणे रिंगणामध्ये चेंडूची अडवणूक केली जाते. इकॉनॉमिकल स्पेल हा मात्र सादर केला जातो. कुठल्याही प्रकारे मोठे फटके हे खेळू दिले जात नाहीये. पहिले षटक आणि त्यानंतर केजू मुंडेकडून सुद्धा इथे 10 ताई साध्य केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती. एकूण 1 गडी बाद 6 धावा. केजू तयार. केजू विरोधात आक्रमकता दाखवायचे परंतु तात्काळ क्षेत्ररक्षक डिपार्टमेंट त्या ठिकाणी सज्ज होते. चांगल्या फिल्डिंगच्या माध्यमातून पेट्रोलिंग केलं जातं आणि हा जागता पहारा या उत्तरार्धाच्या अंतिम टप्प्यामध्ये खूप काही कामा येईल. कारण आपल्या गोलंदाजाला चांगली फिल्डिंगची साथ लाभते. कारण करम बेडेकरनं तो पकडलेला पहिला झेल यष्टांच्या मागे चांगली फिल्डिंग पाहिली आणि त्यानंतर सातत्यानं धावा वाचवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो ओमसाई आगासन टीमच्या पूर्ण सांघिक कोट्याच्या माध्यमातून. अगली पेशकश परंतु इथे व्हाईट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्णपणे डॉक्टर टीम पाहतो. सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त केले जाईल. आदेशजी शिंदे सर, बालाजी लोणे सर, संदीपजी थोरवे सर, संकेतजी या सर्व डॉक्टर टीमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चांगली सेवा या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओहो पूर्णपणे रोखून धरले. अशा रीतीने एकूण 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धाव पटलावरती जाऊन पोहोचताय टीम चिंचपाडा या संघाची धावसंख्या 1 गडी बाद. एकूण धावसंख्या 9. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केला. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केला. स्वर्गीय जगन स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवला. जगन स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवला. ठेवलाई र मानाचा चषक ठेवलाई र मानाचा चषक ठेवलाई र. आपण हा चषक पाहतो. A1 बंधू प्रेम आणि पूर्णपणे या बंधू प्रेमा खातीर एक दमदार स्पर्धेचं आयोजन संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आणि त्यानंतर पिसेकर बंधूंच्या माध्यमातून पिसेकर परिवाराच्या माध्यमातून हा जबरदस्त माहोल इथे पाहायला मिळतो. अगदी 12 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. धावपटलावरती जाऊन पोहोचतात 1 गडी बाद. देवांश 11 चिंचपाडा संघ जाऊन पोहोचतोय 9च्या घरामध्ये. आता समीकरण 18 बॉल 64. गोलंदाज तयार. पहिला बॉल विस्फोटक अंदाज आजमावलाय डीप मिड विकेटच्या दिशेनं. ही चपराक पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिद्धेश मुंडे त्या ठिकाणी सज्ज होते. त्याचाही सिद्धांत तितकाच चांगला राहिलाय फिल्डिंगच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने करम बेडेकरने यशांच्या मागे देखना झेल कन्वर्ट केला होता. पूर्णपणे गोलंदाजी ही धाकड झाली परंतु फलंदाजांना बिना दिवाळीचे रॉकेट आता सोडावे लागतील आपल्या बॅटच्या माध्यमातून. अटके पार झेंडे रोवायचे असतील तर फटके मजबूत खेळावे लागतील. नेक्स्ट बॉल परफ्यूम डिलिव्हरी परफेक्ट बॉल इथे पाहायला मिळतो तुषार सर. कारण पहिल्या 2 गोलंदाजांनी जे केले त्या गोलंदाजांच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सांघिक कोट्याच्या माध्यमातून हे आपण विराटचं 2रं षटक पाहतो. सांघिक कोट्याचे 3रे आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान जो काही वावर राहिलाय गोलंदाजीचा आणि तोच वावर तीच पावर विराज मुंडे पुन्हा एकदा दाखवत असताना. नेक्स्ट बॉल ओहो शिरकाव केलंय. सर्जिकल स्ट्राईक राहिली आहे आणि चेंडूने आतमध्ये शिरकाव केल्यानंतर पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. धावसंख्या मात्र आकार घेईल. सांघिक कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद. 12 पल्ला मोठा आहे आणि या मोठा पल्ला असताना मोठी फटकेबाजी साध्य करावी लागेल. समोर काढू पाहायला मिळतो.
विजय भोईर, त्याच्या सहसाथीनं अर्जुन परदेसी. ओहो, स्क्वेअर कट लेट कट फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फळी चेंडू यांच्यामध्ये नाल जोडता आली नाहीये आणि पाहायला मिळतो डॉट बॉल. समोर बॅटिंग मार्कवरती खरं तर विजय भोईरच्या पायामध्ये पूर्णपणे बेड्या घालण्याचा प्रयत्न. अगदी 3 चेंडू खेळला, 1 धाव त्याच्या बाडमधून, परंतु अर्जुन परदेशीला सुद्धा स्ट्राईक घ्यावी लागेल, ज्याच्यामध्ये कुशल क्षमता आहे, चांगले फटके तोही खेळू शकतो, परंतु विजयला चांगले फटके सादर करावे लागतील. यापुढील चेंडू वेगानं फटका टाकण्याचा प्रयत्न होता लॉंग लेगकडे, परंतु फळी चेंडू यांच्यामध्ये तालतंत्र पाहायला मिळत नाहीये आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची ही समाप्ती पाहायला मिळते. जितके डॉट बॉल तितका दबाव वाढेल टीम देवांश 11 चिंचपाडा या संघावरती, आणि या दबाव चढायचा असेल तर विस्फोटक अंदाजामध्ये तंत्रशुद्ध फटके हे खेळावे लागतील या क्रिकेटच्या मायानगरीमध्ये. नेक्स्ट बॉल विराज मुंडे बॉलिंग ट्रॅकवरती. आपलं पूर्णपणे अधिराज या गोलंदाजाच्या मार्फत समर्पित केलं जातं. अगदी वेगवान हे षटक हाताळलं गेलं आणि इकॉनॉमिकल स्पेल त्यानं सादर केलंय आणि अशा रीतीनं एकूण 3 षटकांच्या खडीनंतर स्कोअर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते निश्चितच 12. डीजे म्युझिक, डीजे राणी. राखू काढू आपण, लक्ष केंद्रित करा. एकूण 12 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनपर्यंत 61 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. पल्ला अगदी खूप मोठा आहे आणि हा मोठा पल्ला गाठत असताना निश्चितच अटकेपार झेंडे हे रोवावे लागतील. उत्तम दर्जाची स्पर्धा पाहतो. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 आणि निश्चितच आपण पूर्णपणे मयूर ग्रुपच्या माध्यमातून हा आपण माहोल पाहू शकता. अगदी 30.50च्या सरासरीनं प्रति षटका गणिक आता मात्र धावा बनवाव्या लागतील देवांश 11 चिंचपाडा या संघाला. अभ्यास खूपच गाढ आहे, परंतु आज या निश्चितच जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये पूर्णपणे कुशल खेळ त्यांना सादर करावा लागेल. यापुढील मॅच पाहायला मिळेल जय दुर्गा माता 11 काटई आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळेल जय हनुमान टायगर. 2 टायगर संघ आमने सामने खेळताना पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. त्यानंतर आई गावदेवी नारायण बनाम भूमी 11 कुंदे. अखेरची मॅच वडवल ब बनाम पलक 11 म्हात्रेपाडा. अशा बलवान संघांदरम्यान आपल्याला काटेकी टक्कर पाहायला मिळेल. 12 चेंडू 61 धावा, प्रति षटका गणिक 30.50च्या सरासरीनं धावा बनवायचे आहेत, म्हणजे मोठे फटके हे येणं तितकंच गरजेचं आहे. पहिलाच बॉल या 4थ्या षटकामधील पहिल्याच बॉलवरती सिंगल काढली जाते. समोर बॅटिंग मार्कवरती काढू पाहायला मिळेल विजय भोईर, ज्याच्या बॅटमधून एकही मोठा फटका आला नाही. अगदी 4 चेंडू डॉट खेळलाय, 1 एकरी धाव ज्याच्या माध्यमातून पाहिली. असा विजय भोईरला जर विजय रथ पुढच्या दिशेनं न्यायचा असेल तर नेहमीच मोठी फटकेबाजी त्यानं साधली, परंतु आता पूर्णपणे धावसंख्येला रोख लागली. बॅटची आतली कडा पाहायला मिळते. तात्काळ पाठोपाठ हे 2 चेंडू पाहिले, सलग 2 सिंगल रन्स झाल्या आणि प्रत्येक गोलंदाजाकडून टिचून मारा केल्याने पाहता धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली आहे. एकूण धावा 14, विजयाचा 14. दोन्ही संघांसाठी मॅच इम्पॉर्टंट. काहीसा दबाव तंत्रामध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतो रायगड परिभागातील देवांश 11 चिंचपाडा आणि या संघाच्या अगेन्स्ट ओमसाई आगास संघाचा डंका पाहतो, परंतु तितकीच उत्तम फिल्डिंग निल्सन मडवी. काय नयनरम्य फिल्डिंगचं कार्य त्याच्या माध्यमातून साधलं जातं. ज्या पद्धतीनं रात्रीच्या सत्रामध्ये आपली इंडियन आर्मी, रात्रीच्या सत्रामध्ये आपली पोलीस कर्मी ज्या पद्धतीनं पेट्रोलिंग दाखवत असतात, तो जागता पारा निल्सन मडवीच्या माध्यमातून आपण इथे पाहिलाय. पुन्हा प्रहार केलाय, पुन्हा त्याच दिशेनं आपण हा फटका पाहतो. लॉंग ऑफ कडे सातत्याने अलीकडचे 2 चेंडू आपण जाताना पाहिले आणि सलगच्या या 2 चेंडूकोनी आपण 2 सिंगल रन्स पाहिल्या आणि या 4 चेंडूमध्ये काय देखणी गोलंदाजी सादर केली. बॉलिंग ट्रॅक वरती खेळाडू नागराज मुंडे अधिराज गाजवतोय. 4 सिंगल रन्स नंतर हा बॉल पाहायला मिळतो डॉट. रॉयल थाट बॉलिंग ट्रॅक वरती नागराज मुंडेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उत्तम गोलंदाजी त्याने ती साध्य केली आहे.
सैराट पिक्चर खऱ्या अर्थानं नागराज मंजुळे यांचं पाहिलं, परंतु इथे गोलंदाजी पाहायला मिळते नागराज मुंडे यांच्या माध्यमातून. सुपरहिट. नेक्स्ट बॉल. ओहो, यॉर्करचे वार विरोधी शिकार, शिकनचा गसला गेला आणि झटका क्रमांक लागतोय 2 टीम देवांश 11 चिंचपाडा या संघाला आणि काढू बाद होतोय अर्जुन परदेशी. बॅक टू द पॅव्हिलियन. चाललंय कारण हा क्रिकेटचा मोठा महोत्सव इथे पाहायला मिळतो या पूर्णपणे पिसेकर बंधूंच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं A1 बंधूंची जोडी मयूरदादा पिसेकर आणि त्यानंतर प्रतीकदादा पिसेकर यांचं हे प्रतिबिंब उमटवणारं दमदार आयोजन. नेक्स्ट मॅच टीम हनुमान डायगर आणि जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई. आमच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच दोन्ही टीम्सला आतमध्ये यायचं आहे आणि एक ना एक टीम जाईल प्लस डगआउटकडे आणि एक टीम जाईल मैदानाच्या आत. अगासन सध्या इनॅक्शन आहे. संतोषदादा बेडेकर जर आपण आला असाल तर या व्यासपीठावरती या मयूर ग्रुपच्या वतीनं आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 मध्ये. धन्यवाद. नक्कीच सर्वांचं मयूर ग्रुपच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल. अगदी या चेंडूगणिक आपण चौकार पाहतो. अंतिम टप्प्यामध्ये मोठे फटके यायला सुरुवात झाली, परंतु पहिल्या पिबनच्या षटकापासून प्रतिहल्ले जारी होणं ही सुद्धा गरजेची बाब आहे. अतिशय शिस्तबद्ध आपण स्पर्धा पाहतो. बदलापूर परिभागातील हे A1 दर्जाचं आयोजन आणि महाराष्ट्रामध्ये खरं तर या स्पर्धेचा आपण डंका पाहतो. नेक्स्ट बॉल. ओहो, गुडघ्यांचा वापर करत हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फळी चेंडू यांच्यामध्ये नाल जोडता आली नाहीये आणि पाहायला मिळतो अजून एक डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती काढू पाहायला मिळतो रुपेश मुंडे. पहिला बॉल जिथे आल्या 4 रन. चौकार लागल्यानंतर कमालीची वापसी या गोलंदाजाच्या माध्यमातून राहिली. तिसरा बॉल सुंदर चेंडू सफर केलाय. चांगली फटकेबाजी अंतिम टप्प्यामध्ये होती, परंतु इथे पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती सध्याच्या घडीला संघ पाहायला मिळतो ओम साई अगासन. तन मन धन त्रिवेणी संगम नेहमीच या संघाच्या माध्यमातून पाहिले असं कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट एक आगल्या वेगळ्या उंचीवरती राहिले याची प्रचिती ओम साई अगासनच्या माध्यमातून पाहिली. परंतु ज्या संघाचा अभ्यास राहिलाय नेहमीच गाडा असा संघ देवांश 11 चिंचपाडा जो रायगडातून बिलॉंग करतो, परंतु पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजांकडून अतिरिक्त धावा खर्चिक होणं आणि उत्तरार्धामध्ये चांगलं स्टार्टअप न मिळणं हे निश्चितच काहीसं कदंका ठरलंय टीम चिंचपाडा संघासाठी. अगदी चेंडू शिल्लक आहेत, निश्चितच 2 आणि पल्ला अगदी मोठा आहे कारण धावसंख्या धावपटलावरती निश्चितच पाहायला मिळते 17 धावा. फक्त एकच चेंडू शिल्लक आहे. मोठ्या फरकाने इथे मात्र परास व्हावं लागेल. 73 वजा 17 56 धावा एका चेंडूमध्ये. एकतर्फी मॅच पूर्णपणे मजा नाही. हवा काढली ती गोलंदाजांनी. अखेरचा बॉल सुद्धा डॉट आणि निश्चितच रॉयल थाट टीम ओम साई आगासन संघानं हा सामना जिंकलाय. परास्त होतोय देवांश 11 चिंचपाडा, परंतु दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा असतील मयूर ग्रुपच्या माध्यमातून. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केला. ठाणे रायगड बदलापूर गावात क्रिकेटचं आयोजन केला. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवला. जगन्नाथ स्मृती चषक मानाने मयूर ग्रुपने ठेवला. मानाचा चषक ठेवला. मानाचा चषक ठेवला. नुकताच जी आपण लढत पाहिली आणि लढतीमध्ये निश्चितच ओम साई अगासन या संघ